हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी प्रीतल अँड वेलकम टू माय चॅनल ज्याचं नाव आहे प्रीतल्स व्लॉग. गेल्याच वेळी मी एक प्रोडक्ट अनबॉक्सिंगचा व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये मी काही प्रोडक्ट अनबॉक्स केले होते. फेस ऑइल, हेअर ऑइल, लिप बाम आणि लिप स्क्रब असे ते प्रोडक्ट होते. तर त्यामधील हे फेस ऑइल, कुमकुमादी फेस ऑइल, ह्याचा रिव्ह्यू मी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे, काही मसाजच्या स्टेप्ससहित. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा फेस मसाज जो मी दर 2 आठवड्यांनी करते आणि त्याच्यासाठी मी हे तेल वापरते आणि हे मला कसं वाटलं हे या व्हिडिओमध्ये मी आज शेअर करणार आहे. फेस मसाजच्या अशा काही स्टेप्स ज्यामुळे रिंकल्स आणि फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होईल आणि फेसचा ब्राईटनेस वाढेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब नक्की करा. तर सगळ्यात आधी मी चेहरा स्वच्छ धुवून घेतला, क्लिन्झिंग करून घेतलं आणि आत्ता मी इथे ही पट्टी लावून घेते जेणेकरून ते तेल माझ्या केसांना लागू नये. आणि आत्ता इथे वापरते आहे मी ऑइल अँड पेटल्स यांचं कुमकुमादी फेस ऑइल. या तेलामध्ये तीळ तेल, मंजिष्ठा, लाल चंदन पावडर, दशमुळा पावडर, केशर, वाळा पावडर, ज्येष्ठमध हे सगळे आयुर्वेदिक जिन्नस ह्या तेलामध्ये आहेत, ज्याच्यामुळे स्किनला छान ब्राईटनेसपणा येतो, सॉफ्टनेस येतं आणि स्किन खूप छान अशी हायड्रेट होते. आणि स्पेशली ड्राय स्किनसाठी हे खूप चांगलं आहे. माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे मी हे तेल जेव्हा वापरलं त्याचे खूप चांगले रिझल्ट मला आले. सगळ्यात आधी ह्या ड्रॉपरने मी हे सगळं तेल माझ्या चेहऱ्यावर 2-2, 3-3 ड्रॉप्स करून घेतले. 10 ते 12 ड्रॉप्स मी माझ्या चेहऱ्यावरच घेतले आणि नंतर हे सगळे जे तेलाचे थेंब होते ते माझ्या चेहऱ्यावर मी स्प्रेड करून घेतलं. आणि आता या 2 बोटांनी मी मसाज सुरू करते. सगळ्यात आधी चेहऱ्यावरचे हे 5 पॉईंट, ओठाच्या बाजूचे, नाकाच्या बाजूचे, डोळ्यांच्या बाजूचे, भुवयांच्या बाजूचे आणि कपाळावरचे. ओठांच्या दोन्ही बाजूचे पॉईंट मी पहिल्या बोटांनी हलक्या हलक्या हाताने 10 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मसाज करून घेते. नाकाच्या बाजूचे 2 पॉईंट, डोळ्यांच्या बाजूचे 2 पॉईंट जे अगदी हलक्या हाताने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज 10-10 वेळा, भुवयांच्या बाजूचे 2 पॉईंट आणि कपाळावरचे 2 पॉईंट असे 10 वेळा क्लॉकवाईज आणि 10 वेळा अँटी क्लॉकवाईज मसाज करून हलक्या हाताने खालच्या साईडला घेऊन येते. आणि पुन्हा 2 बोटांनी ते 5 पॉईंट मी 10-10 वेळा क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज मसाज करून हलक्या हाताने दोन्ही साईडने प्रेशर पॉईंट देत भुवयांच्या बाजूला घेऊन येते. हा मसाज फेसच्या पफिनेससाठी, अँटी एजिंगसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि आता 4ही बोटांनी हनुवटीपासून कानापर्यंत हलक्या हाताने मसाज करत मी वरच्या साईडला अपलिफ्ट करते, जेणेकरून स्किन जी आपली खाली लोंबकळते किंवा आपली जी स्किन डल होते ती छान ब्राईट होते आणि वरच्या साईडला टाईटनेस येतो. आता नाकाच्या बाजूनेही तशीच 5 वेळा ही स्किन कानाच्या साईडला हलक्या हाताने अपलिफ्ट करायची. आणि आता भुवयांचा मध्यभाग 10 वेळा मी अपलिफ्ट केला, मध्यभाग. आणि आता डोळ्यांच्या बाजूचा, खरं तर आपल्याला रिंकल्स इकडेच येतात, त्यामुळे 2 भुवयांच्या मधला भाग 10 वेळा, भुवयांचा अगदी मधला जो टेम्पल असतो तिकडचा भाग 10 वेळा आणि डोळ्यांच्या बाजूचा भाग 10 वेळा अपलिफ्ट करून मसाज करायचा. आणि आता ह्या 2 बोटांनी कैची करून ओठांच्या खालच्या भागाला दोन्ही कानाजवळ डाव्या आणि उजव्या बाजूला अपलिफ्ट करते. आणि आता सेम ही 2 बोटांची कैची ओठांच्या वर आणि ओठांच्या खाली करून हा भाग मी अपलिफ्ट करून टाईट करून घेते. आणि आता ह्या 2 बोटांनी गालाचा भाग कानाकडे वरच्या साईडला अपलिफ्ट करायचा. म्हणजेच असा हा 10 वेळा मसाज करा, कमीत कमी 10 वेळा करा आणि जास्तीत जास्त 20 वेळा. हे झाल्यानंतर आता डोळ्यांची वेळ. डोळे जो भाग आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे ह्या 5ही बोटांनी हलकं प्रेशर देत सर्कल वाईज ह्याचा मसाज करायचा. त्याच्यासाठी मी 5ही बोटांचं प्रेशर ह्या डोळ्यांभोवती वर्तुळाकार पद्धतीने ह्याला मसाज करून घेतला. नाकाच्या बाजूला इकडे आपल्या रिंकल लाईन्स आणि लाईन येते, त्याच्याकरिता डाव्या आणि उजव्या बाजूला थंबने हलक्या हाताने मसाज करून घ्यायचा. मी इथे पुन्हा हे कुमकुमादी फेस ऑइल लावून घेतलं, कारण माझी ड्राय स्किन आहे, त्यामुळे मला पुन्हा 10 थेंब लागले. बोटांनीच मी हे सगळं तेल छान चेहऱ्याला आणि आता गळ्याला लावून घेते, म्हणजे नेकला. आणि अपवर्ड साईडने 10 वेळा मी वरच्या साईडने फक्त बोटांनी ह्याचा मसाज करून घेते. मधला भाग, राईट साईडच्या कानाच्या खालचा भाग आणि लेफ्ट साईडच्या कानाचा खालचा भाग वरच्या साईडने म्हणजे अपवर्ड मसाज करायचा. आणि फायनली हे प्रेशर पॉईंट मी देते. 2 बोटांनी हनुवटी,
ओठाच्या बाजूला, तिथून नाकाकडे, डोळ्याकडे, भुवयांकडे आणि कपाळावरून खाली डोळ्याच्या बाजूने ह्याला पॉईंट द्यायचे, हलकं हलकं प्रेशर द्यायचं. असं हे कमीत कमी 7 ते 8 वेळा करायचं, जेणेकरून आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि खूप छान पद्धतीने चेहऱ्याला पूर्ण ब्लड सर्क्युलेट झाल्यामुळे पफिनेस कमी होतो, छान ब्राईटनेस येतो, स्किन छान हायड्रेट होते. आणि आता ह्या 5 बोटांनी सर्कल वाईज वरच्या साईडला गालाला गोलाकार पद्धतीने मसाज करून घेतला 5 वेळा. ते झाल्यानंतर हे 2 बोटं दुमडून घेतली आणि ह्याचा रोलरसारखा उपयोग ह्या माझ्या स्किनला केला, म्हणजेच ओठांपासून नाकांपर्यंत आणि आता कपाळावर 5-5 वेळा मधल्या साईडने बाहेरच्या साईडला असा मसाज करून घेतला. आणि फायनली डोळ्यांना अगदी हलक्या हाताने बुबुळांना गोलाकार सर्कल दिलं, अगदी हलक्या हाताने दाबून घेतलं. आणि आता हे टिंगल्स करते आहे मी, म्हणजेच बोटांच्या पुढच्या भागाने अगदी हळूहळू हळूहळू फेसला गुदगुदल्या करून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर आता ह्याच बोटांनी थापटा मारून घेते, जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन जे आहे चेहऱ्याचं ते खूप छान पद्धतीने होतं. आणि लास्टला दोन्ही हातांच्या बोटांनी आणि पंजाने चेहऱ्यावर हलका हलका दाब देते आहे, जेणेकरून चेहऱ्यावर छान प्रेशर येईल आणि चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन फास्ट झालं आहे ते अगदी छान असं काम होईल. आणि शेवटी मी लावून घेते आहे फेस पॅक. घरगुती फेस पॅक आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 छोटा सॅशे कॉफी पावडर आणि 2 चमचे दही मिक्स करून घेतलं आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं. कॉफीचा सुगंध खूप मस्त येतो आहे. आणि बोटांनीच पुन्हा मी हे छान एक्सप्लॉइट करून घेतलं आहे. छान त्याला मसाज केला 5 ते 7 मिनटं आणि हा ओल्या स्पंजने चेहरा धुवून घेतला. मी अजिबात सुकत वगैरे ठेवलं नाही आहे, कारण 10 मिनटं जेव्हा मी त्याला मसाज करत होती तेव्हा ते कॉफी पावडर सुकली गेली. आणि छान हे बघा मी हे पुसून घेतलं स्वच्छ. किती सुंदर झालं तुम्हाला दिसू शकतं. माझी स्किन खूप ब्राईट झाली आहे. खरोखरच अगदी ब्राईटनेस आला चेहऱ्यावर. चेहऱ्यावरची जो टॅनपणा होता तो निघून गेला आणि एक छान असं मला हायड्रेशन जाणवलं आणि चेहऱ्यावर अजिबात ड्रायनेस नव्हता. खूप छान असं हायड्रेशन मला स्किनवर जाणवलं. स्किनवरही खूप छान तकाकी होती. तर असं होतं हे कुमकुमादी फेस ऑइल आणि हे लिप स्क्रब, ज्याच्याने मी माझे ओठही स्क्रब करून घेतले. तर मला असं वाटतं की आठवड्यातून 2दा तुम्ही नक्कीच फेस मसाज ह्या कुमकुमादी फेस ऑइलने करू शकता. चेहऱ्याला मसाज करण्याचे फायदे म्हणजे फाईन लाईन्स, रिंकल्स हे कमी होतं, म्हणजे एजिंग प्रोसेस आपली कमी होते, ब्राईटनेस वाढतो, पफिनेस कमी होतो जो डोळ्याकडे नाकाकडे आलेला असतो, ब्लड सर्क्युलेशन जास्त होतं, डार्क सर्कल कमी होतात आणि त्याचबरोबर एक छान तकाकी, हायड्रेशन, सॉफ्टनेसपणा आपल्या स्किनला दिसतो आणि आपण आपल्या वयापेक्षा थोडे लहान दिसतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये मी माझा फेस मसाज, काही टिप्स आणि काही मसाजच्या स्टेप्स तुमच्यासोबत शेअर केला. त्याचबरोबर कुमकुमादी फेस ऑइलचा रिव्ह्यू शेअर केला. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंटमध्ये लिहा की तुम्हाला कसा वाटला. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओने, एका नवीन ब्लॉग्सने. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि नमस्कार.